हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठी म्हणजे 4 फेब्रुवारीसाठी मार्केट एनालिसिस करूया. ठीक आहे. तर हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा असणार आहे. ते तुम्ही लक्षात घ्या. आज मार्केट गॅप डाउन ओपन झालंय आणि मार्केटने विशेष असं काहीच परफॉर्म केलेलं नाही. ॲक्चुअली आपली अशी अपेक्षा होती, की जर मार्केटने कालचा हाय म्हणजेच 23,632 हा हाय तोडून मार्केट जर सस्टेन झालं आणि मार्केट वरती चढायला लागलं, तर ते आपल्यासाठी चांगलं असणार होतं. आपण बुलिश साइडला शिफ्ट झालो असतो. पण ॲक्चुअली आज मार्केट गॅप डाउन ओपन झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा मार्केटने विशेष असं काहीच परफॉर्म केलेलं नाही. मार्केट आज फक्त 40 पॉइंटनी चढले. आधी सुरुवातीला पडले आणि त्यानंतर 40 पॉइंट चढले. ठीक आहे. तर आता एकच भीती आहे, की मार्केटने हा पॅटर्न अशा पॅटर्नमध्ये सध्या मार्केट सुरू आहे. ठीक आहे. तर मार्केट आता असा पॅटर्न तयार करायला नाही पाहिजे. ओके. सो असं व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे ही एक पॉसिबिलिटी आहे, की मार्केटमध्ये असा पॅटर्न तयार होऊ शकतो आणि त्यासाठी मी सतत म्हणते, की मार्केटने 23,632 चा हाय तोडून वरती चढून मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे. तर मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह साइडला जायला सुरुवात होईल. नाहीतर मार्केट अजून खाली पडू शकतं आणि किती पडू शकतं ते आता आपण आत्ताच काहीच सांगू नाही शकत. ओके. तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आज काय झालंय आपण बघूया. तर हा 5 मिनिटाचा निफ्टीचा चार्ट आहे. मार्केट गॅप डाउन ओपन झालं. आपण ही जी 23,100 सॉरी 23,318 ची लेव्हल दिली होती. तर ह्याच्या आसपास 23,319 ला मार्केट ओपन झालं. त्यानंतर पडलं. मग थोडं ट्रॅपिंग केलं मार्केटने, पुन्हा पडलं. असं मार्केटमध्ये झालं आज ऑलमोस्ट तसं बघायला गेलं तर मार्केट कंप्लीटली एकाच झोनमध्येच होतं. म्हणजे एका रेंजमध्येच आज मार्केट प्राइस एक्शन बनवत होतं. विशेष अशा मार्केटने काहीच मूव्हमेंट केलेले नाहीये आणि भलेही इंडेक्समध्ये तुम्हाला एवढ्या तरी मूव्हमेंट्स दिसत असतील, पण प्रीमियममध्ये मार्केटने काहीच परफॉर्मन्स केले नाही. प्रीमियम अजिबात जागचे हालत नव्हते. फक्त ट्रॅपिंग सुरू होतं. ठीक आहे. तर मार्केट जेव्हा ह्या लेव्हलला आलं होतं आणि मार्केट खूप जास्त स्ट्रगल करत होतं, तेव्हा मी तुम्हाला एक पोस्ट टाकली होती माझ्या चॅनलवर YouTube कम्युनिटी पोस्ट. तर इथे तुम्हाला जायचं आहे पोस्टमध्ये किंवा तुम्हाला ही पोस्ट कधी दिसते तुम्हाला डायरेक्टली तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं, तर तुम्हाला ही पोस्ट ऑटोमॅटिकली YouTubeवर दिसत राहील. जेव्हा-जेव्हा मी टाकत असते तेव्हा. तर मी जेव्हा मार्केट इथे आलं होतं ह्या रेंजला, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं कारण मला हे जाणवलं होतं, की इथे मार्केट फेकआउट करतंय. तर तेव्हा मी ही पोस्ट टाकली होती, की मार्केट आहे ते काय करते वरती जायला म्हणजे वरती जाऊ शकत नाहीये मार्केट. बुल्स अजून पण ॲक्टिव्हेट होत नाहीयेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अनाउन्स केला होता आणि त्यामुळे बुल्सना मार्केट वर घेऊन जाण्यासाठी प्रॉब्लेम येतोय, अशी मी इथे पोस्ट टाकली होती तुम्हाला आणि एक्झॅक्टली त्याच्यानंतर मार्केट हे पडलंय इथपर्यंत. ठीक आहे. सो त्यासाठी मी तुम्हाला सांगते, की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला ज्या काही नोटिफिकेशन्स असतील, ज्या काही पोस्ट असतील, मी ज्या काही अपडेट्स देते, ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. ओके. तर त्याच्यानंतर मार्केटने काय केलं इथे 12:55 नंतर मार्केटने फ्लॅग एंड फोल असा पॅटर्न बनवला होता. ह्याला फ्लॅग एंड फोल पॅटर्न असं बोलतात. म्हणजे हे तुम्हाला दिसते का असं झेंड्यासारखं दिसतं ना? झेंड्यासारखा हा असा बनतो पॅटर्न. तर ह्याला फ्लॅग एंड फोल पॅटर्न असं म्हणतात. तर हा पॅटर्न बनवला होता. असा ज्यावेळी पॅटर्न मार्केटमध्ये बनतो, तर त्याचा अर्थ असा असतो, की जेव्हा मार्केट फ्लॅग एंड पोलमध्ये त्याचा जो हाय असतो ना, तो हाय जेव्हा तोडतं ना मार्केट, तेव्हा तुम्ही एंट्री करायची असते. म्हणजे तेव्हा ते बुलिश साइडला जात असतं. जेव्हा फ्लॅग एंड पोल पॅटर्न बनतो तेव्हा. आता इथे थोडंसं फेक आउट केलंय. थोडंसं मार्केटनी लेव्हल तोडल्यासारखं केलंय, पण नाही अगेन ते पडलेलं आहे. सस्टेन नाही केलं म्हणजे इथे पण एक फेक आउटच केलं होतं त्याने. तर ही एक इम्पोर्टंट गोष्ट असते म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा आपण मार्केट असं झेंड्यासारखा पॅटर्न बनवतं ना, तेव्हा त्याचा जेव्हा हाय तोडतं, तेव्हा मार्केट बुलिश साइडला जात असतं. ओके. सो इथे एक पॅटर्न बनला होता फ्लॅग एंड पोलचा. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते. आता हा निफ्टीचा ना फ्युचरचा चार्ट आहे. म्हणजे फ्युचरचा चार्ट आहे हा निफ्टीचा. तुम्हाला ओपन इंटरेस्ट मी दाखवते. हे इंडिकेटर लावले मी इथे धन ओपन इंटरेस्टचं. ठीक आहे. आता मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलं होतं, की धन ओपन इंटरेस्ट जे आहे ते इंडिकेटर कसं यूज करायचं. तर ते मी आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. इथं मार्केटमध्ये काय झालं, मार्केट आधी पडलं. ठीक आहे. इथपर्यंत ठीक होतं. त्याच्यानंतर मार्केट इथं चढलं. नंतर अगेन मार्केट पडलं. इथपर्यंत तरी मार्केट पडलंय. ठीक आहे. नंतर पुन्हा मार्केट चढलंय. आता ही जी लेव्हल आहे ना ही, इथून आपण बघूया. मी तुम्हाला थोडंसं मार्क करून दाखवते. ही जी लेव्हल आहे
इथून आपण बघूया. ह्या लेव्हलपासून जर तुम्ही बघाल, तर ऑलमोस्ट मार्केट हे चढले. ओके. तर इथे तुम्ही लक्ष द्या आणि ही ही जी व्हॅल्यूज इथे तुम्हाला दाखवते, हे ओपन इंटरेस्ट दाखवते तुम्हाला. इथे तुम्ही लक्ष द्या, की इथल्या व्हॅल्यूज वाढतायत की कमी होतायत. ते तुम्ही लक्ष द्या. आता ऑब्व्हियसली इथे चार्टवरून तुम्हाला क्लिअरली दिसत असेल, की इथून मार्केट चढले आणि इथून मार्केट खाली पडले. तरी पण कन्फर्मेशनसाठी मी इथे तुम्हाला दाखवते. आता इथून तुम्ही लक्ष द्या. इथे तुम्ही बघत असाल, मार्केट ह्या लेव्हलपासून वरती-वरती चढत गेले आणि ही जी ओपन इंटरेस्ट आहे ना, हे खाली-खाली येत आले. याचा अर्थ काय? की मार्केटमध्ये फेक मूव्हमेंट्स झाले. हे मार्केट जबरदस्ती पंप केलं गेलंय आणि ह्याच्यामध्ये आणि हे सगळं फेक मूव्हमेंट्स हे यावरून पण तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे हे ओपन इंटरेस्टचा तुम्ही वापर करूच शकताय. असं ज्यावेळी मार्केटमध्ये दिसतं ना, तेव्हा मार्केट ऑप्शन चेन प्रमाणे वर्क होत नाही. म्हणजे जर का तुम्ही ऑप्शन चेन बघून जर ट्रेडिंग करत असाल, तर बऱ्याच वेळा असं होतं की ऑप्शन चेनमधला डेटा वेगळा सांगतो, पण मार्केट एक्झॅक्टली त्याच्या अपोझिट साइडलाच मूव्ह करत असतं. ओके. किंवा कॉल रायटर जास्त असले तरी पण मार्केट वरती चढतं किंवा पुट रायटर जास्त असले तर मार्केट चढायला पाहिजे तरी मार्केट पडत असतं. असं बऱ्याच वेळा होतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला कन्फर्म करायच्या असतील तर तुम्ही हे धन ओपन इंटरेस्ट म्हणून जे इंडिकेटर आहे, इथे इंडिकेटर्समध्ये जायचं आणि धन ओपन इंटरेस्ट म्हणून हे इंडिकेटर असतं. हे तुम्ही लावू शकता. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की मार्केटमध्ये फेक मूव्हमेंट होत आहे किंवा मार्केट ओपन इंटरेस्ट प्रमाणे वर्क होत नाहीये आणि त्यावेळी तुम्ही ट्रेडिंग अव्हॉइड केलं तरी चालेल किंवा तुम्ही थोडं केअरफुली ट्रेड करू शकता. आता आजच्या मार्केटमध्ये असं झालं, की मार्केट ऑलरेडी कंप्लीटली साइडवेजच होतं. आता हे तुम्हाला ह्या चार्टवरून जर समजत नसेल, म्हणजे तुम्हाला जर इंडेक्सच्या चार्टवरून जर लक्षात येत नसेल, की मार्केट हे साइडवेज आहे म्हणून, कारण इंडेक्स बघताना तुम्हाला मार्केट चढताना किंवा खाली पडताना दिसतंय. पण ह्याचं कन्फर्मेशन तुम्ही तुमच्या ट्रेडिंग करत असताना या इंडेक्सच्या चार्टसोबत प्रीमियमचा चार्ट सुद्धा मॉनिटर करत राहा. प्रीमियमचा चार्ट सुद्धा बघत राहायचं. जर एवढी मूव्हमेंट होत असताना जर प्रीमियम सुद्धा वाढत असतील, तरच समजायचं की मार्केटमध्ये म्हणजे फेक मूव्हमेंट नाहीये किंवा मार्केट ॲक्चुअली चांगलं मूव्हमेंट देत आहे, असं समजायचं. आणि जर प्रीमियम वाढत नसतील, तर इंडेक्समध्ये किती पण मोठ्या कॅन्डल्स झाल्या, तरी तिथे तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करायचे नसतात. ओके. सो ही एक इम्पोर्टंट गोष्ट होती. एनिवेज तर मी निफ्टीसाठी तुम्हाला उद्यासाठीच्या लेव्हल्स देते. 1 मिनिट. तर उद्या मार्केट निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत. मला वाटतंय की उद्या मार्केट एकतर पडू पण शकते किंवा मग साइडवेजच राहू शकते किंवा टू साइडेड मूव्हमेंट करू शकते. पण मोस्टली प्रोबॅबिलिटी मला अजून पण असं वाटते की मार्केट कदाचित उद्याला पडू शकते. आणखी काही नवीन अपडेट वगैरे असेल इम्पोर्टंट उद्याच्या रिलेटेड, तर मी उद्या सकाळी सुद्धा एखादी पोस्ट वगैरे कम्युनिटीमध्ये टाकत जाईन. त्यामुळे तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कुणाला धनमध्ये नवीन अकाउंट काढायचंय, त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये फ्री धनची डीमॅट अकाउंट काढण्यासाठीची लिंक दिली आहे. त्या लिंकवरनंच तुम्ही तुमचं धनचं अकाउंट काढू शकता. ठीक आहे. तर उद्यासाठी इम्पोर्टंट लेव्हल असणार आहे 23,381. हा जर हाय तोडला मार्केटने, तर मार्केट 23,482 पर्यंत येऊ शकते आणि हा पण रेझिस्टन्स तोडला तर मग 23,528 इथपर्यंत मी तुम्हाला लेव्हल देते. आणखी काही मार्केट जर वन साइडेड वरती जायला लागलं, तर मी उद्या मार्केटची अपडेट तुम्हाला आणखी लेव्हल्स उद्याला सांगेन. ठीक आहे. तर एक्झॅक्टली म्हणजे ही गोष्ट तुम्ही उद्या लक्षात ठेवा. जर मार्केट वरती चढायला लागलं, तर मार्केट जे आहे, हा गॅप फिल करेपर्यंत तरी येत असते. ठीक आहे. म्हणजे हा जो गॅप आहे, हा आणि हा कालचा मार्केट आणि आजचा मार्केट यामधला, तर इथपर्यंत तरी येत असते. तर ही लेव्हल मी तुम्हाला परफेक्ट देते 23,482 इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. इथून पुन्हा पडू शकतं किंवा मग ही लेव्हल तोडून वरती गेलं, तर मग वरती 23,528 पर्यंत जाईल. ओके. आणि त्याच्यानंतर 23,000 सॉरी 23,361 ही सुद्धा इम्पोर्टंट लेव्हल असेल. म्हणजे कदाचित मार्केट एवढ्यातच मूव्हमेंट करेल किंवा जर समजा मार्केट खाली गॅप डाउन ओपन झालं, मार्केट वरती निघालं, तर फ्लोमध्ये मार्केट काय करतं, हा पहिला रेझिस्टन्स जो आहे, तो मार्केट तोडतं रेझिस्टन्स आणि मग तुम्हाला वाटतं की म्हणजे हा रेझिस्टन्स कुणी कन्सिडर केला असेल, तर त्यांना वाटतं की त्यांनी मार्केटने रेझिस्टन्स तोडलाय. मग लोकं इथे खूप सारे बायिंगच्या पोझिशन्स बनवतात. मार्केट काय करतं, नेक्स्ट रेझिस्टन्स जो कुठला इमिडिएट रेझिस्टन्स असतो, तिथं येतं आणि तिथून पुन्हा रिव्हर्स होतं. ठीक आहे. जसं की आज मार्केट बंद होताना झालंय.
सेम अशी पोझिशन असे ज्यावेळी जवळ-जवळ कोणते रेझिस्टन्स किंवा सपोर्ट लेव्हल येतात ना, तेव्हा असं ट्रॅपिंग केलं जातं. बरेच लोकं काय करतात, अगदी जवळ-जवळ ज्या लेव्हल्स येतात त्या मार्क करत नाहीत. लास्टची जी लेव्हल असते तीच मार्क करतात किंवा अ, त्याच्या आधीची एक कोणतीतरी लेव्हल मार्क करतात. पण तसं नाहीये. दोन्ही पण लेव्हल इम्पोर्टंट असतात. तिथे तुमचं ट्रॅपिंग होत असतं म्हणून तुम्ही या लेव्हल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर 23,319 जर मार्केट इथल्या कुठल्या झोनमध्ये जर ओपन झालं एवढ्या, तर मार्केट कदाचित 23,319 इथून म्हणजे इथून सपोर्ट घेऊन पण वरती जाऊ शकतं किंवा मार्केट काय करतं कधी-कधी इथे कुठं ह्या झोनमध्ये ओपन झालं, तर मार्केट ह्या लेव्हलला येऊन इथून खाली पडू शकतं. त्यासाठी हा लेव्हल इम्पोर्टंट आहे. त्यानंतर जर मार्केटने 23,222 म्हणजे आजचा लो जर तोडला उद्याला, तर मार्केट खाली येऊ शकतं 23,139 फर्स्ट लेव्हल आणि 23,026 सेकंड लेव्हल आणि इथं जे मी ऑरेंज कलरमध्ये मार्क जे केलंय, तर ही जी ऑरेंज कलरमधली ही जी लेबल दिसते का तुम्हाला, हे लास्ट टाईम एका ठिकाणी मार्केटने काय केलंय, त्याचा गॅप फिल केलेला नाहीये. ओके. त्याची ही लेबल आहे. तर ही आता उद्यालाच तुम्हाला म्हणजे उद्यालाच ते गॅप फिल होईल किंवा काय असं काही सांगता येत नाही. वन साइडेड जर मार्केट एकसारखं पडायला लागलं, तर ह्या लेव्हल्स इम्पोर्टंट असतात. तर 22,976 आणि 22,789 ह्या पण लेव्हल्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो उद्या निफ्टीसाठी या लेव्हल्स असतील. आता आपण बँक निफ्टीमध्ये काय-काय झाले बघूया. ओके. सो हा बँक निफ्टीचा डेली टाईम फ्रेमचा चार्ट आहे. आपण काल म्हटलं होतं, की बँक निफ्टीमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनत आहे. तर डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर त्याचा जो हाय असतो, तो हाय तोडून जर मार्केट वरती गेलं असतं, तर ॲक्चुअली मार्केट म्हणजे बँकमध्ये सुद्धा थोडंसं पॉझिटिव्हिटी बघायला मिळाली असती. पण एक्झॅक्टली बँकमध्ये सुद्धा निफ्टीसारखंच झालंय. गॅप डाउन ओपन झाले मार्केट आणि त्यानंतर थोडीफार रिकव्हरी दाखवली बँक निफ्टीने. तर आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच आहे. मार्केट अशा प्रकारे खाली पडायला नाही पाहिजे. ओके. सो 50,000 ची जी लेव्हल आहे, ती 50,000 ची लेव्हल तोडून बँक निफ्टी ज्यावेळी वरच्या साइडला सस्टेन करेल, तेव्हा बँक निफ्टी रिकव्हरी करायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. आणि ॲक्चुअल म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हली बुलिश झालात असं आपण कधी म्हणू शकतो, की 51,671 किंवा 51,980 ह्या लेव्हल्स तोडून जेव्हा मार्केट वरती जाईल, तेव्हा मग आपण म्हणू शकतो, की आता म्हणजे बुल्सना काही टेन्शन नाही. आता मार्केट व्यवस्थित चढायला लागले. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर तुम्ही बँक निफ्टी बघाल तर कंप्लीटली एका रेंजमध्येच मार्केट होतं. एक्झॅक्टली निफ्टी सारखंच झालंय. कंप्लीटली साइडवेज होतं मार्केट. आज मार्केटमध्ये विशेष असं ट्रेडिंग करण्यासारखं काहीच नव्हतं. ठीक आहे. सो डायरेक्टली मी तुम्हाला आता उद्यासाठी लेव्हलच देते बँक निफ्टीमध्ये. ओके. सो बँक निफ्टीमध्ये या लेव्हल्स मी तुम्हाला दिलेत. बँक निफ्टीने जर उद्याला 49,373 चा हाय तोडला, म्हणजे हा रेझिस्टन्स तोडला, तर त्याच्यासाठी पहिली लेव्हल असा असणार आहे 49,503 त्यानंतर 49,592 आणि जर 592 सुद्धा तोडून मार्केट जर सस्टेन करत असेल, तर ते 50,000 पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे 50,009 ठीक आहे. ह्या लेव्हलला जाऊ शकते. त्यानंतर मार्केट कुठे ओपन होते बघा, ह्याच रेंजमध्ये ओपन होऊन इथेच जर मार्केट साइडवेज होत असेल, तर मार्केटला 49,373 आणि 49,205 ह्या लेव्हल यापैकी एक कोणती तर लेव्हल तोडू द्या. मग तुम्ही अपसाइड किंवा डाउन साइडला जाऊ शकता. त्यानंतर 49,074 इथे कुठे मार्केट ओपन होत असेल, तर त्यासाठी मी ह्या लेव्हल दिलेत तुम्हाला मधल्या सुद्धा. ह्या इम्पोर्टंट आहेत. अधेमध्ये कुठं मार्केट ओपन होत असेल, तर त्यासाठी म्हणून. बट ॲक्चुअली मार्केट जर 48,905 हा लो तोडत असेल, तर मार्केट 48,641, 48,449 इथपर्यंत येऊ शकते. आणखी खाली जर वन साइडेड मार्केट मूव्ह व्हायला लागलं, तर उद्याला मी त्या पुढच्या लेव्हल्स अपडेट करेन. ठीक आहे. आणि ही पण जवळची एक लेव्हल आहे 48,868 जसं की मी सांगितलं तुम्हाला फेक आउट वगैरे होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला कामी पडेल म्हणून मी दिली तुम्हाला मार्क करायचं असेल तर करून ठेवू शकता तुम्ही. ओके. सो या लेव्हल्स असणार आहेत आणि याप्रमाणे तुम्ही उद्याला मार्केटमध्ये तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. सो आजच्यासाठी इतकंच. थँक